महाराष्ट्राच्या सोडती ह्या ज्या पद्धतीने पारदर्शकपणे सर्वांसमक्ष आणि संपूर्ण कॅमेऱ्याच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या नियंत्रणामध्ये होतात, कुठल्याही पद्धतीचा कुठलाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशा सोडतीमध्ये. पण वडेट्टीवार आता ज्या पद्धतीने बोलतात, खरं तर वडेट्टीवारकडनं अशा पारदर्शी विषयावर कलंक लावण्याची जी पद्धती आहे ती वडेट्टीवारला न शोभणारी आहे. शेवटी महिला आरक्षण होत असताना किंवा SC ST आरक्षण होत असताना कुठल्याही पद्धतीचा कुणाचे हस्तक्षेप त्या ठिकाणी चालत नाही, कुणी करत नाही. आणि अशा पारदर्शी प्रशासनामुळेच आज महाराष्ट्राची पत ही देशामध्ये आहे. राहायला नागपूरला महिला आली आहे. मी आमच्या सर्व महिलांचं अभिनंदन करतो की महिला महापौर या ठिकाणी जे होणार आहेत, शेवटी 50% जे आपलं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनातून आपल्याला या ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. नागपूरमध्ये एका महिलेला संधी मिळतं हे चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील चांगल्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला या ठिकाणी महापौर होणार आहे. पुण्याला आपण बघितलं असाल, तिथेही महिला महापौर होणार आहेत. नाशिकचंही बघितलं असाल. त्यामुळं मला असं वाटतं की हे चांगली गोष्ट आहे. आता वडेट्टीवारवर टिप्पणी करणे काही योग्य नाही. वडेट्टीवार स्वतःच हुशार आहेत. त्यामुळं त्यांनी केवळ या ठिकाणी जो आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही नागपूर म्हणून मिश्किल या ठिकाणी टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला, ते केवळ त्यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक केला असेल असं दिसतं. भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांना समर्थन द्यावं महापौर निवडीसाठी, तीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली असेल. कोणी म्हटलं? भास्कर जाधव. ठीक आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे. या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये आणि या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाही आहे. त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबाचा जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलं आहे मला माहिती नाही. हो, सतेज पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन किती गुंतवणूक आली या संदर्भात एक श्वेतपत्रिका देतील ना. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जेव्हा एखादी गोष्ट बोलली आहे ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला घेऊन काम करतात आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतात आहे. या महाराष्ट्राच्या 50 लाख युवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतात आहे. रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करोडो रोजगार निर्मिती होणार आहे. अशा वेळी शंका व्यक्त करणे आणि तेही देवेंद्र फडणवीसजींच्या व्यक्तिमत्वावर, ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला मजबूत करण्याचा आणि या महाराष्ट्राकडे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं देवेंद्रला तुम्ही जे मागाल ते देवेंद्रजी देतील. ते पारदर्शी आहेत, गतिमान आहेत, लोकाभिमुख आहेत. आणि त्यामुळं देवेंद्रजींच्या या जी कर्तव्य त्यांनी केलं आहे दावोसमध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, 14 कोटी जनता आज देवेंद्रजींच्या पाठीशी भक्कमपणे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करते आहे. आणि त्यामुळं सतेज पाटलांच्या त्या ठिकाणी अशा मागण्या वगैरेला फार काही चिंता करायची गरज नाही. आमच्या महाराष्ट्र जनतेला मात्र संपूर्ण देवेंद्रजींच्या या 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीवर विश्वास आहे. आणि मलाही विश्वास आहे की ज्या पद्धतीचे पॅकेजेस महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराकरता तयार केले आहेत किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टरकरता तयार केलेले आहेत किंवा कॉर्पोरेटकरता तयार केलेले आहेत, हे जे काही आम्ही या ठिकाणी पॉलिसी आणल्या आहेत, आमच्या देवेंद्रजींनी पॉलिसी आणल्या आहेत, त्या पॉलिसीमुळेच आज महाराष्ट्राचं क्लायमेट चांगलं आहे, वातावरण रोजगारभिमुख आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढे करार होत आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी आज एक शब्द देतो की जे राजकारण बदललेलं आहे त्याच्यात मी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. ठीक आहे ना, चांगलंच आहे. महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र येऊन राज्य पुढे नेलं पाहिजे. राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.
हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे. नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा राजकीय गेम करणार आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर काय नेमकं होणार आहे स्पष्ट होतं. काँग्रेस अशाच विचारांनी काँग्रेस मागे गेली आहे. आमचे विचार असे नाही आहेत. दावोस दौऱ्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी टीका केली मुख्यमंत्र्यांवर. ते मटका खेळण्यासाठी दावोसला गेले होते असं त्यांनी म्हटलं. सांगितलं ना, खरं तर या पद्धतीचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलणे खरं तर वाईट वाटतं. 14 कोटी महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत आहे. आणि हे प्रत्येक वेळी राजकीय आरसा ठेवून काम करत आहे. कधीतरी सुधारलं पाहिजे, कधीतरी सुधारलं पाहिजे. कधीतरी या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता या ठिकाणी अभिनंदनाची भूमिका मांडली पाहिजे. देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं कर्तव्य हे एवढं मोठं आहे दाऊदच्या या एकंदरीत 3-4 दिवसातलं, की महाराष्ट्राच्या जनतेने, विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून देवेंद्र फडणवीसांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजे. एवढं मोठं कर्तृत्व देवेंद्रजींनी या काळात केलेलं आहे आणि याचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राची मजबूती दाखवली पाहिजे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आहे. अचलपूरमध्ये जे काही झालं ते तुमच्या परवानगीने झालं होतं का तुम्हाला अंधारात ठेवून झालं होतं की दुसरा प्रयोग आहे हा? यापूर्वीचा प्रयोग झाला होता तो प्रयोग अंधारात ठेवून झाला होता, हा दुसरा प्रयोग आहे. अचलपूरला कुठलाही प्रयोग झाला नाही. मीडियाची बातमी चुकीची आहे. आमचा पक्षाचे 9 नगरसेवक आहेत, ते वेगळे आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी म्हणून वेगवेगळ्या आघाड्या तयार केल्या आहेत. त्या आघाड्या एकत्र येऊन त्यांनी ते सभापती वगैरे घेतलेले आहेत. आमचा त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्याचा खुलासा आमच्या अजय मातनींनी केला आहे. अकोल्यामध्ये काल डिनर डिप्लोमसी झाली. 30 नगरसेवक सर्व पक्षी उपस्थित होते. सत्ता स्थापनेच्या काय हालचाली सुरू आहे, कधी राजकारण तापलेलं आहे? काही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी 38 जून सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल. आज डीपीसीची बैठक होता है. हाँ, डीपीसी बैठक. तमिलनाडु के जो मुख्यमंत्री स्टालिन, उन्होंने ऐसा कहा है कि अभी विधान परिषद का जो सत्र होता है उसके पहले राज्यपाल का जो भाषण होता है ये परंपरा समाप्त करने की स्टालिन ने कहा है. देखिए, हर राज्य की अपनी अपनी परंपराएं होती है. हर राज्य के अपने अपने नियम कायदे होते हैं जिसमें राज्यपाल का अभिभाषण होता है. राज्यपाल अपनी सरकार के बारे में जनता के सामने कुछ बातें लाते हैं, उनका अभिनंदन भी करते हैं, कुछ सूचनाएं भी देते हैं. राज्यपाल का अभिभाषण कोई पॉलिटिकल नहीं होता है. वो अपनी सरकार का कमिटमेंट, अपने सरकार के विषयों को लेकर बात रखते हैं. तो मुझे लगता है राज्यपाल का अभिभाषण और स्वतंत्र राज्यपाल की जो वहाँ पे उनका जो अस्तित्व है, स्वायत्त है, उसके ऊपर अधिकार पे गाज लाना, उनके अधिकारों का हनन करना ये कुछ ठीक नहीं है. आज जिल्हा डीपीसी नियोजन होता है. समितीची बैठक आहे. आज आमची DPC आहे, ज्यामध्ये पुढच्या 25-26 या आर्थिक वर्षाचं आम्ही नियोजन करतो आहे. 26-27चं, 25-26चा आढावा आणि 26-27चं नियोजन. तर 25-26मध्ये आमच्याकडे जे 1200 कोटी रुपये होते त्यामधलं काय काय परिस्थिती आहे, किती खर्च, किती अखर्चित आहे याचा आढावा आम्ही घेणार. आणि 26-27 करता जे डिमांड झाल्या आमच्या विभागाच्या त्या 1800 कोटीच्या आहेत. त्या डिमांडबद्दल आम्ही चर्चा करणार आणि मग आमचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा याची फायनल प्रेझेंटेशन घेतील तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे हा संपूर्ण आराखडा मांडणार. आज नागपूरमध्ये आणि उद्या अमरावतीमध्ये ही DPC आहे. नागपूरचा महापौर कधीपर्यंत ठरेल, काय सांग? नागपूरमध्ये आमची देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व एकत्र बसून कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय होईल. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील. संदीप जोशी नाराज आहे, तुमची काही भेट होणार आहे का? संदीप जोशीने म्हटलं 13 मे नंतर मी फक्त मतदार असेल भाजपचा. 25 तारखेला ते देवेंद्र फडणवीसांची भेटणार आहे, त्यापूर्वी तुमची काही भेट होणार आहे? नाही, आता मी काही संदीप जोशी चर्चा केली नाही. मी दिल्लीला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये आम्ही सर्व होतो. आता मी नागपूरला आलो आहे, मी नक्की चर्चा करेन. तुम्हाला विचारून चर्चा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.